कुरुंदवाड शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी शहरातील सर्व व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि फेरीवाल्यांनी दुकानाचा परिसर स्वच्छ ठेवावा. स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा, हायगय खपवून घेतली जाणार नाही. संबंधितांवर थेट कडक कारवाई केली जाईल असा इशारा मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी दिला आहे. दरम्यान हॉटेल खाद्यपदार्थांच्या दराबाबत तोडगा न निघाल्यानं शुक्रवारी शहर बंद ठेवून मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक तानाजी आलासे, संघर्ष समितीचे सुनील कुरुंदवाडे, शाहीर आवळे, दिलीप बनगर यांनी देण्यात आली आहे. कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हॉटेल व्यावसायिक आणि आरोग्य विभागाचे आयोजित संयुक्त बैठकीत अध्यक्षस्थानावरून मुख्याधिकारी देसाई बोलत होते. कार्यालय अधीक्षक श्रद्धा वळवडे, आरोग्य निरीक्षक फुले, नगरसेवक तानाजी आलासे, अली बागवान, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी शौचालयाच्या पाण्याचा वापर केलेल्या व्यावसायिकांनी पालिकेला दिलेल्या खुलाशाचं वाचन करण्यात आलं. यावर गोपाळ चव्हाण यांनी जोरदार आक्षेप घेत कारवाईची मागणी केली. काही काळ तणाव निर्माण झाला. गॅस टंचाई व तेल दरवाढीच्या कारणाखाली व्यावसायिकांनी चहा आणि खाद्यपदार्थांचे दर वाढवले आहेत. आता गॅस पुरवठा सुरळीत झाला असून या दरावर नियंत्रण आणावेत अशी मागणी नगरसेवक आलासे, दिलीप बनगर आणि शाहीर आवळे यांनी केली. विक्रेत्यांनी दर कमी करणार नाही असं पवित्रा घेतल्यानं विक्रेते आणि लोकप्रतिनिधी यांच्या आणि व्यावसायिकांच्यामध्ये वाद झाला. दरावर नियंत्रण आणण्यासाठी पुरवठा तहसीलदार यांना निवेदन देऊन या दरवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी शहरातून मोर्चा काढणार असल्याचं सुनील कुरुंदवाडे, तानाजी आलासे आणि शाहीर आवळे यांनी सांगितलं. यावेळी निरीक्षक फुले यांनी नियमावलीचं वाचन करून यानुसार व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता राखण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी शहरातील व्यावसायिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ. पाण्यासंदर्भात व्यवसाय झाले, त्यानंतर आम्ही 3-4 दिलं अल्टिमेट. त्यानंतर त्यांनी एक जर झालं बरं मग शुक्रवारी मी आंदोलन सोडलं जाणार. कुठल्या संदर्भात चहाचं 10 रुपये ते 7 रुपये व्हा, हा 5 रुपये व्हा, भजी 30 रुपये आहेत ती 25 रुपये व्हा, वडा 25 रुपये आहे ती 20 रुपये व्हा. प्रत्येक या पदार्थाची कुठेतरी बाबा म्हणजे थोडंफार कमी जास्त व्हा. पाणी स्वच्छ केलं त्यांचं काय हे ठरलं. जे आता नगरपालिकेत मिटिंग झाली ती स्वच्छता विभाग, मग कामगार असतील, चूळ भरायला गेलं तर त्याचं स्वच्छ पाहिजे, मावा खायला नको, हे वास नको. तुम्ही पाणी अकवायचं पाणी पाहिजे. आज व्यवसायांची आणि नगरपालिकेची आणि आमची सामाजिक कार्यकर्त्यांची आज मिटिंग झाली आहे. मिटिंगमध्ये गदारोळ झाला की जे पाणी संडासमधून वापरलेले ती वस्तुस्थिती आहे, परंतु तिने म्हणतात आम्ही वापरलं नाही. अरे वस्तुस्थिती आहे, वापरलं असेल तर त्या दिवशी का विरोध केला नाही? त्या दिवशी विरोध करायला पाहिजे होता. की वस्तुस्थिती आहे, माफी मागायला पाहिजे होता. परत असं घडणार नाही, असा प्रकार घडणार नाही असे माफी मागायला पाहिजे होतं. परंतु तसं न करता तुमचं सांगायला त्यांना सगळ्यांना FDIचे सगळे नियम लागू व्हायला पाहिजे. यासाठी आम्ही तानाजी आलासे साहेबांनी बोलले की या 2-3 दिवसांना आम्ही आंदोलन करणार. ते शुक्रवारी ती FDIचे आणि नगरपालिकेचे जे काय नियम आहेत त्यांना नियमावली लागू व्हायला पाहिजे. यासाठी आमचं आंदोलन असणार आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालणार. आणि ह्याने पाणी स्वच्छ द्यायला पाहिजे, जनतेला स्वच्छ पाणी द्यायला पाहिजे, ग्राहकाला स्वच्छ पाणी द्यायला पाहिजे. कोणत्याही प्रकारचं घाण पाणी वापरता कामा नये, संडासचं पाणी वापरता कामा नये. यांनी व्यवस्थित राहायला पाहिजे, गडीसुद्धा व्यवस्थित राहायला पाहिजे. सगळे टेबल ग्लास बिल सगळे स्वच्छ ठेवायला पाहिजे. बाहेर जे भजीचं जे विकलं जाते बाहेर उघड्यावर त्याच्यावर काहीतरी जाळे घालायला पाहिजे. असा प्रकार करायला पाहिजे अशी आज मी मागणी आज सगळ्या आमच्या समितीमार्फत कुरुंदवाड शहर पुरोगामी संघटनेच्या वतीने मी करीत आहे. घटनास्पद हॉटेल व्यावसायिकांनी जो केलेला आहे त्या संदर्भात आज नगर परिषदेमध्ये सर्व हॉटेल व्यावसायिकांना व आमच्या सर्व समितीच्या कार्यकर्त्यांची मिटिंग आज परिषदेमध्ये बोलवलेली होती. त्या मिटिंगसाठी सर्व व्यवसायधारक आले होते, पण त्यांनी आपण जे घटनास्पद कृत्य केलं आहे ते मान्य न करता सामाजिक कार्यकर्त्यांच्यावरच व इतर प्रतिष्ठित नागरिकांच्याच वरती त्यांनी आरोप केलेला आहे की आम्ही हे कृत्य केलेलंच नाही. तर आमच्या सर्व कुरुंदवाडवासियांच्याकडून व आमच्या समितीच्या संघटनेच्या मार्फत आम्ही नगर परिषदेला व FDIच्या खात्याला विनंती करतो की जे काही आपले जे नियम आहेत त्या नियमानुसार सर्व हॉटेलधारकांना हे नियम पाळूनच व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा आम्ही शुक्रवारपासून कुरुंदवाडमध्ये आंदोलन निर्माण करू हे आम्ही सूचित करतो.